नमस्कार. तर परत एकदा आपल्याला आली आहे 25 पुरणपोळीची ऑर्डर. ह्या कस्टमरला ना पुरणपोळी बरोबर कटाची आमटी जास्त क्वांटिटीत हवी होती. आता ऑर्डर आलीच आहे तर चला म्हटलं तुमच्या बरोबर ही शेअर करावी. आता ह्या कस्टमरची आहे ना आपल्याकडे ही पुरणपोळीची तिसरी ऑर्डर आहे, पण ह्या वेळेस त्यांना ना पुरणपोळीची साईज छोटी पाहिजे होती. पुरणपोळीची साईज छोटी म्हटलं की मलाही प्रश्न पडला की असं का, म्हणून मी त्यांना विचारलं तर तेव्हा त्या म्हटल्या की माझ्या नंदेचं नुसतं लग्न झालं आहे आणि त्यांना त्या वाटण्यासाठी पाहिजे त्या माहेरी येणार आहेत. आता ह्या पुरणपोळ्याबरोबरच आपल्याला ना केकच्याही ऑर्डर होते आणि त्याही मी मधून मधून कंप्लीट करत होते. आणि पुरणपोळ्याच्या ऑर्डर दिवशीच त्यांनी मला सांगितलं की ताई मला ना ह्या पुरणपोळ्याबरोबर जास्त क्वांटिटीत कटाची आमटी हवी. त्यांना आमटी 15 लोकांसाठी पाहिजे होती. मला काय एवढा अंदाज लागणार नाही म्हणून मी माझ्याजवळ जे कंटेनर होते ना त्याचाच त्यांना फोटो पाठवला. तेव्हा त्या म्हटल्या की हे मला 4 द्या भरून तुम्ही. असे बघा कस्टमर आपल्याकडे परत परत येत असेल ना तर आपल्यालाही खूप समाधान वाटतं, कारण त्यांना आपण जे बनवतोय ना पदार्थ तो खूपच आवडतोय. आता सर्व ऑर्डर बनवून झाली की मी लागलीच पटकन पॅकिंग सुद्धा करून ठेवली. तर तुम्हाला कसा वाटला हा मिनी व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, इंस्टा पेजला फॉलो